बदलापूर शहरामध्ये बहुजन महोत्सव 2026चं आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. नमस्कार, मी स्वप्नाली. तुम्ही बघत आहात आपले बदलापूर शहरामध्ये आपण बघतोय महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात जे आहे ती साजरी केली जाते. नेहमीप्रमाणे यंदाच्या वर्षी सुद्धा आपल्याला बहुजन महोत्सव जो आहे मोठ्या उत्साहात साजरा होताना बघायला मिळणार आहे. संघर्ष योद्धा निलेश येवले सर आपल्यासोबत आहेत, त्याचबरोबर अनेक मान्यवर आहेत, त्यांच्याशी आपण सर्वांशी संवाद साधणार आहोत. सचिन भाऊ करतील अशी मी त्याला तर प्रांत मंत्री सचिन सर आपल्यासोबत आहे. सचिन दादा, त्याच्याशी बोलूया. दादा, काय बोलाल, काय माहिती द्याल, कार्यक्रमाचं स्वरूप कसं आहे? जय शिवराय, जय शंभूराजे आणि जय भीम सर्वांना. आज बदलापूर हा शहर अत्यंत भरमसाठ पद्धतीने वाढत आहे. इथे विविध जाती धर्माची लोक आज आलेली आहेत. त्यांना एक व्यासपीठ हवंय, त्यांना एक आधार हवाय आणि त्यांना सहकार्य करणारी एक संघटना हवंय. तर बहुजन म्हणजे विविध जाती धर्मांना एकत्रित करून आपल्याला हा महोत्सव करायचे, ना की एका जातीचा कोणताही महोत्सव आहे. सर्वांना घेऊन जाणारा हा महोत्सव आहे. त्याच्यामध्ये बोलतात ना, एकाच वर्तुळात सर्वजण अडकलेले आहेत की माझी हीच जात आहे. याच्यामध्ये जात नाही, धर्म नाही, याच्यामध्ये बहुजन आहेत. जे छत्रपती शिवरायांची संकल्पना होती ती निलेश दादा येलवेंनी आम्हाला सांगितले, आम्हाला पटलं. आणि त्याच्यामध्ये जे काही कार्यक्रम आहेत त्यांची संपूर्ण रूपरेषा तर भाई सांगतीलच येणाऱ्या काळात तुम्हाला लगेच. पण मला वाटतं सर्व बदलापूरकरांना मी आवाहन करू इच्छितो की सर्वांनी येत्या 25 एप्रिल रोजी 25 तारखेपासून तर 30 तारखेपर्यंत एक 6 दिवसाचा हा जो काही कार्यक्रम आहे त्यात उपस्थित राहून आपण याचा आस्वाद घेतला पाहिजे. बदलापूरमधील जी आपले लोक आहेत, जी आपले म्हणजे छत्रपती शिवरायांनी जी काही संकल्पना ठेवली ती स्वराज्य आणि सुराज्य, ही स्वराज्याची जी संकल्पना आहे ही संकल्पना आपण सर्वांनी बहुजन महोत्सव मधून दाखवण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत. ना की कोणत्याही नृत्यांगणा आणून मनोरंजन करणार आहोत. आपण कोणत्याही प्रकारचं मनोरंजन नाहीये, हे समाज प्रबोधन आहे. हे सर्वांनी लक्षात घेतलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची जाती धर्माचं तेढ निर्माण न होता कसे सर्व समाज आपला कसा एकोप्याने राहतो हे बदलापूरकरांनी पाहिलं पाहिजे. आणि त्याचा मला वाटतं ज्वलंत उदाहरण आहे बहुजन महोत्सव. त्यासाठी सर्वांनी येण्याची कृपा करावी. धन्यवाद. सचिन दादांशी आपण संवाद साधूया. आम्ही बघतोय की बंजारा महोत्सवच्या माध्यमातून आपण अनेक वेळेला बंजारा समाजातील जे काही बांधव आहेत त्यांच्यासाठी चांगले कार्य करत असतात. एक युवा चेहरा म्हणून पुढे येत आहात, काय सांगाल? सगळ्यांना सर्वप्रथम नमस्कार. निलेश दादा येलवे आणि वाया लोंढे साहेब यांच्या नेतृत्वाखाली मागील काही वर्षापासून बदलापूरमध्ये बहुजन महोत्सव होत आहे. बहुजन महोत्सव ह्या नावातच बहुजनांचा कार्यक्रम आहे. त्याच्यामुळे मी हा कार्यक्रम प्रत्येक जाती धर्मातील, प्रत्येक तळागाळातील समाजातील लोकांसाठी हा कार्यक्रम आहे. मी लोकांना आवाहन करेल की या कार्यक्रमात या. प्रत्येक सगळ्यांना म्हणजे फार बदलापूर पासून तर ठाण्यापर्यंतच्या सगळ्या लोकांना मी आवाहन करेन की या कार्यक्रमात या. या कार्यक्रमात येऊन शोभा वाढवावी. की आपल्या या महोत्सवासाठी आमचे लाडके म्हणजे सामाजिक कार्य करणारे दीपकदादा भोईर देखील जॉईन झालेले आहेत आपल्याला. त्यांनी एक ग्रुप बनवला, एरंजाडकर म्हणजे एकीचं बळ एरंजाडकर असं. त्यांनी ते काम इतकं झकास केलं आणि ते उदाहरण ज्वलंत उदाहरण आहे. मला वाटतं त्यांनी जसं एकीचं बळ एरंजाडकर केलं तसं बहुजनांचं एकीचं बळ त्यांनी दाखवून द्यावं आणि त्यांनी देखील सहकार्य करावं. आपण दादांशी बोलूया. दादा, काय सांगाल अजून कार्यक्रमाबद्दल, काय माहिती द्या? मला खूप आनंद होत आहे. आता तुम्ही पहा, इथे या ठिकाणी विविध जाती समूहाचे नेतृत्व करणारी तरुण मंडळी आहे, त्याचबरोबर आमच्या बरोबर महिला मंडळी आहे, त्याचबरोबर वरिष्ठ मंडळी आहेत, ज्येष्ठ नागरिक ज्यांचा खूप दांडगा अनुभव प्रशासनाचा आहे. आणि हा कार्यक्रम आम्ही जो आयोजित केलेला आहे तो कार्यक्रमाचा उद्देश म्हणजे प्रारंभ नव्या युगाचा, नव्या पर्वाचा. अर्थातच बदलापूरमध्ये बरेचसे कार्यक्रम होत असतात, बरेचसे विविध उपक्रम होत असतात, परंतु हा जो कार्यक्रम हा आगळा वेगळा आहे. आणि मुळात हा कार्यक्रम कुठल्या पर्टिक्युलर एका जाती समूहासाठी नसून, कुठल्या धर्मासाठी नसून, हा सर्व बहुजन समाजाचा, ज्या पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांनी 12 बदतीचा 18 पगड जातीच्या लोकांना एकत्र आणलं आणि एक स्वराज्य निर्माण केलं की त्या स्वराज्यामध्ये सर्व गोरगरीब, शेतकरी, कष्टकरी सर्व जातीचे लोक गुण्यागोविंदाने राहत होते. आम्हाला जसं स्वराज्य पाहिजे आणि ते स्वराज्याचे स्वप्न घेऊन आम्ही दिवस रात्र काम करत राहतो. आम्हाला या बदलापूरमध्ये पाहायला मिळतं छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठे मोठे पुतळे लावले जातात, बाबासाहेबांचे पुतळे आहेत. परंतु निश्चितच आता आम्हाला येणाऱ्या काळामध्ये अधिक आमचे जे काही महापुरुष आहेत त्यांची पण विचारधारा ते प्रस्थापित करा. त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे आप्पासाहेब नारायण नागू पाटील, जे समाजरत्न होते. समाजरत्न म्हणजे अर्थातच त्यांना आगरी समाजाचं खूप मोठं वैशिष्ट्य प्राप्त झालं आणि त्या समाजाचा नेतृत्व करणारा व्यक्ती त्यांनी पूर्ण
म्हणजे कोकण पट्ट्याच नव्हे तर महाराष्ट्रात आणि पूर्ण देशभरात नाव कमावलं. कारण त्यांच्या या आंदोलनामुळे, चरीचं आंदोलन जे झालं त्याच्यामुळे राहील त्याचं घर आणि कसेल त्याची जमीन अशा पद्धतीचा कायदा बनला. तर त्यांचं स्मारक बदलापूरमध्ये व्हावं. नारायण नागू पाटील जे आमचे समाजरत्न त्यांचं, ते पण आमचं स्वप्न आहे. एवढंच नव्हे तर आम्ही सचिन भाऊंना पण आता त्यांच्या नेतृत्वामध्ये संत सेवालालांचं पण स्मारक तयार झालं पाहिजे असं आमचं या ठिकाणी वाटतं. अगदी म्हणजे राष्ट्रपिता ज्योतिराव फुले असतील, राजमाता जिजाऊचं आम्ही स्मारकाचं आम्ही ऑलरेडी निवेदन नगराध्यक्षांना दिलेलं आहे. तर निमित्त आता काय कार्यक्रम आहे, कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही सर्व लोकांना जोडतोय. पक्ष कुठला असो दे, संघटना कुठली आहे, पण बहुजन आहे. बहुजन म्हणून आम्ही त्यांना एकत्र आणतोय. आणि याच्या पाठीमागचा उद्देश काय की सर्वांमध्ये बंधुभाव निर्माण व्हावा, त्यासाठी विविध कार्यक्रम त्यांना दिलेले आहे. तुम्ही बघाल की 25 एप्रिल पासून ते 30 एप्रिल 2026 हा कार्यक्रम आहे. हे दुसरं वर्ष आहे. पहिल्या वर्षी पण खूप चांगला कार्यक्रम झाला, विविध मान्यवरांनी या ठिकाणी हजेरी लावली. यावर्षी यापेक्षाही जास्त आम्हाला अपेक्षा आणि निश्चितपणे हा कार्यक्रम यशस्वी होईल असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. तुम्ही पाहाल या ठिकाणी लोंढे साहेब यांच्या अध्यक्षतेमध्ये हा कार्यक्रम होणार आहे. त्याचं नेतृत्व वायर लोंढे साहेब करतात, जे रेल्वेमधून रिटायर्ड झालं. खूप मोठा दांडगा त्यांचा अनुभव आणि खूप मोठी टीम आहे त्यांची. याच ठिकाणी अभिजित साळवे साहेब जे या ठिकाणी उपस्थित आहेत, मराठा समाजात नाहीत. या ठिकाणी गणेश भोईर साहेब आहेत, जे राजमाता जिजाऊ शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून काम करत आहेत. त्याचबरोबर मुस्लिम समुदायातील या ठिकाणी साजिल मुल्ला साहेब जे आहेत ते पण आहेत, मुसलमान समाजाचे आहेत. आणि त्यांचं पण या ठिकाणी आमच्या बहुजन समितीमध्ये आम्ही त्यांचा सहभाग घेतलेला आहे. एवढंच नव्हे तर मराठा समाज किंवा विविध आता बरेचसे अजून आमच्याबरोबर जोडतात, त्यांना आम्ही घेऊन काम करतो. मी या आपल्या माध्यमातून सर्वांना आवाहन करतोय, विविध समूहातले जेवढे पण बहुजन समाजातले या ठिकाणी संघटना आहेत त्यांना आम्ही आमंत्रण करतो. मी या बहुजन महोत्सव समितीचा सहभाग घ्या, याच्यामध्ये सहभागी व्हावा आणि या कार्यक्रमाची शोभा वाढवा. हा कार्यक्रम कुठल्या व्यक्तीचा नसून, कुठल्या एका समाजाचा नसून सर्व समाजाचा आहे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. भजन स्पर्धा 25 तारखेला दिलेली आहे. त्यानिमित्ताने वारकरी संप्रदाय त्यांना एक वेगळं वैशिष्ट्य आहे या बदलापूरचं, ठाणे जिल्ह्याचं, कोकणचं. त्यामुळे त्यांना प्राधान्य दिलेलं 1 तारखेला आम्ही. त्याच्यानंतर बहुजनांच्या जो आपला जल्लोष आहे, म्हणून ते बहुजन जल्लोष कार्यक्रम, ज्याच्यामध्ये सर्व बहुजन महापुरुष महामातांची गौरव गाथा, त्यांचा दैदिप्यमान इतिहास लोकांपर्यंत आम्ही गीतांच्या माध्यमातून आणि कलाकारांच्या त्यांच्या कलेच्या माध्यमातून लोकांपर्यंत मांडणार आहोत. वैचारिक परिवर्तन होईल असा आमचा प्रयत्न आहे. त्याच ठिकाणी मान्यवरांचा सन्मान सुद्धा होणार आहे. तसंच विद्यार्थ्यांसाठी 27 तारखेला कार्यक्रम आहे, तो म्हणजे चित्रकला स्पर्धा आणि डान्स प्रोग्राम आहे, म्हणजे नृत्य स्पर्धा आहे. त्याच्यामध्ये 3 गट आहेत, ज्युनियर केजी ते 5वी, 6वी ते 10वी, त्यानंतर खुला गट, असे आम्ही त्याच्यामध्ये पारितोषिक पण देणार आहे. प्रबोधनाचा पण कार्यक्रम आहे. त्या ठिकाणी बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय वामन मेश्राम साहेब येणार आहेत, जे आता पूर्ण राष्ट्र स्तरावरती बहुजनांची चळवळ चालवतात. आणि बहुजनांचं एकमात्र मूल्यवासी नायक म्हणजे वामन मेश्राम साहेब, त्यांच्या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लागणार आहे, त्यांचं मार्गदर्शन आम्हाला मिळणार आहे. आणि त्याच कार्यक्रमामध्ये विविध IAS ऑफिसर, वरिष्ठ क्लास 1 क्लास 2 ऑफिसर, प्रशासनाचे मोठे मोठे अधिकारी, त्यांना आम्ही आमंत्रण करतोय. मोठ्या मोठ्या नेत्यांना आम्ही या ठिकाणी आमंत्रण करणार. त्यामुळे हा एक मोठा ऐतिहासिक कार्यक्रम होणार आहे. कारण बाबासाहेब स्वतः म्हटलेले की जागृतीचा अग्नी अखंड ठेवत ठेवा, आणि जोपर्यंत विचार परिवर्तन होत नाही तोपर्यंत कुठलंच परिवर्तन होणं शक्य नाही. म्हणून हा प्रबोधनाचा कार्यक्रम आहे. हा 4था जो कार्यक्रम, नंतर 5वा जो कार्यक्रम दिला 29 तारखेला, तो म्हणजे कीर्तनाचा कार्यक्रम. गंगाधर जे कुरुंदकर महाराज आहेत, त्यांचं कीर्तन खूप प्रभावी आहे आणि सर्व बहुजन महापुरुषांच्या जीवन संघर्षावरती, त्यांच्या जीवन प्रवासावरती आणि उद्देशावरती त्यांचं कीर्तन आहे. त्याच ठिकाणी पारितोषिक वितरण होणार आहे. सर्व भजन मंडळीचं असेल, स्पर्धकांचं त्या ठिकाणी मी पारितोषिक वितरण होणार आहे, सन्मान होणार मान्यवरांचा. आणि शेवटचा कार्यक्रम आम्ही महिलांसाठी दिलाय. ज्या पद्धतीने राजमाता जिजाऊंनी स्वराज्याची संकल्पना छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारांमध्ये पेरली आणि त्या विचारांनी प्रभावित होऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं, तसं आमचं महिलांना एक मोठं महत्व आणि पूर्ण दिवस महिलांचं तिकडं त्या ठिकाणी सन्मान होणार आहे, कार्यक्रम होणार आहे, महिलांचं प्रबोधन होणार आहे. होम मिनिस्ट्रीच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून विविध कला तिकडे प्रदर्शित केली जाणार. अशा पद्धतीचा हा सर्व
बहुजन समाजाला, विद्यार्थ्यांसाठी, युवकांसाठी, बेरोजगारांसाठी त्या ठिकाणी कार्यक्रम आहे, महिलांसाठी कार्यक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी कार्यक्रम आहे. एवढंच नव्हे तर बचत गटांना त्या ठिकाणी स्टॉल दिले जाणार आहेत, बेरोजगारांना स्टॉल दिले जाणार आहेत आणि आमच्या वतीने जेवढं होईल तेवढं त्यांना सहकार्य केलं जाणार आहे. एक प्रकारचं त्या ठिकाणी करमणुकीसाठी लहान मुलांचे पाळणे वगैरे, खेळ वगैरे विविध असे त्या ठिकाणी करमणुकीचे पण खेळ या ठिकाणी ठेवणार आहे. जत्रेचं स्वरूप येईल असा आमचा प्रयत्न आहे. काय म्हणताना बदलापूरकरांना नंबर आव्हान करताना सर्वप्रथम बदलापूरमधील सुज्ञ समंजस नागरिकांना सर्वप्रथम मी जय जिजाऊ, जय शिवराय, जय भीम, जय संविधान म्हणतोय आणि त्यांना हे सांगतोय की बदलापूरमध्ये अनेक महोत्सव होत आहेत. बदलापूरमध्ये अनेक समाजाचे लोक आहेत, जाती धर्माचे लोक आहेत, परंतु काहींनी खूप काही आत्मकेंद्रित आहेत. आपल्या सभोवताली त्यांनी एक प्रकारचं कुंपण घातलेलं आहे आणि त्या कुंपणाला छेद देण्याचं काम, त्या कुंपणातून त्यांचं मुक्तता करण्याचं काम हे बहुजन महोत्सवाच्या माध्यमातून आम्हाला करायचं आहे आणि त्या सर्व बहुजनांना एकत्रित करून त्यांच्या आपसामध्ये एक सुसंवाद निर्माण करून या ठिकाणी बहुजनामधल्या सर्व जाती धर्मातील तरुण, मुलं, मुली गुन्हे गोविंदाने, सुखाने, आनंदाने कसे राहतील हा दृष्टिकोन या बहुजन महोत्सवाचा आहे. तेव्हा बदलापूरमध्ये तमाम बहुजन वर्गानं या बहुजन महोत्सवाला प्रचंड प्रतिसाद देऊन हा बहुजन महोत्सव प्रचंड यशस्वी करावा असं नम्र आवाहन करतो. जय जिजाऊ, जय शिवराय. विविध कार्यक्रमांचं देखील आयोजन जे आहे ते करण्यात आलेलं आहे. सो तुम्ही सुद्धा नक्कीच या आणि सहभागी व्हा. तर काय सांगाल? नमस्कार. मला हा आनंद वाटतो की मी बहुजन महोत्सवमध्ये आज सहभागी झालेलो आहे. आज मी गेल्या वर्षी सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होतो. निलेश येलवे साहेब कार्यक्रम आयोजन करतात. एवढं चांगलं आयोजन असतं की प्रत्येक म्हणजे यामध्ये समाजातील प्रत्येक घटकाला यामध्ये सहभागी होता येतो. या कार्यक्रमामध्ये आता वारकरी संप्रदायासाठी एक कार्यक्रम आहे, महिलांसाठी आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, तसेच म्हणजे मनोरंजन सुद्धा आहे. म्हणून समाजातील प्रत्येक घटकाने यामध्ये कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन आनंद घ्यायचे आहे आणि त्याचा लाभ घ्यायचा आहे. माझ्याबरोबर आगरी समाजासाठी झटणार म्हणजे प्रत्येक समाजातील प्रत्येक गोरगरीब किंवा गरजू व्यक्तींसाठी झटणारे सचिनजी दुले साहेब असतील किंवा बंजारा समाजासाठी चांगलं काम करणारे सचिनजी राठोड साहेब असतील, निलेशजी येलवे साहेब आपल्या बदलापूरमध्ये प्रत्येक ठिकाणी उपस्थित असतात. कुठेही काही घटना घडली किंवा काही चुकीचं घडत असेल तिथे त्यांचा उठाव असतो, एक ते नेतृत्व करतात. म्हणून मला या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन त्यांच्याबरोबर खांद्याला खांदा लावून एक सहभाग घ्यायचे आहे. एवढंच मी आमंत्रण करतो किंवा सर्वांना एक विनंती करतो का या कार्यक्रमामध्ये सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवे. विशेष काय बोला? निलेश येवले साहेब यांच्या फाउंडेशन तसेच बदलापूर बहुजन समितीच्या माध्यमातून बदलापूर बहुजन महोत्सव हा कार्यक्रम येत्या 25 तारखेपासून आयोजित केलेला आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणेतून मला वाटतं की हा कार्यक्रम त्यांनी घेतलाय आणि त्यांनी संपूर्ण समाजातील, हा कुठल्या एका समाजाचा नाही तर संपूर्ण समाजाला एकत्रित आणून हा कार्यक्रम निलेश येवले साहेबांच्या माध्यमातून होत आहे. आणि मला एक अभिमान वाटतोय की आज एका बाजूला अनेक समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न चालू आहेत, पण दुसऱ्या बाजूला निलेश येवले साहेबांच्या माध्यमातून सर्व समाजाला एकत्रित आणून असे कार्यक्रम करतात. तर मला खूप बरं वाटतं आणि यंदा तर हे माझंच पहिलं वर्ष आहे आणि मला अभिमान वाटतं की माझे मित्र सचिन राठोड यांच्या माध्यमातून मला निलेश येवले साहेबांचं हे पहिल्यांदाच आमंत्रण आणि खूप बरं वाटतं. अनेक युवा जे आहेत ते यंदाच्या वर्षी आपल्याला बहुजन महोत्सवला जोडलेले बघायला मिळत आहेत. बदलापूर पूर्व माऊली चौक या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज क्रीडांगण जे आहे त्याच ठिकाणी हा कार्यक्रम जो आहे महोत्सव होणार आहे 25 एप्रिल पासून. मॅडम आपल्यासोबत आहे. महिलांना काय आव्हान कराल थोडक्यात? बहुजन महोत्सव 2026 दुसरं वर्ष आहे कार्यक्रमाचं आणि 25 एप्रिल ते 30 एप्रिल पर्यंत आपण हा 6 दिवसाचा कार्यक्रम अरेंज केलेला आहे. तर या ठिकाणी महिलांसाठी आपण 30 तारखेचा जो दिवस आहे तो दिवस महिलांसाठी ठेवलेला आहे आणि या ठिकाणी महिलांसाठी आपण रांगोळ्या स्पर्धा ठेवलेल्या आहेत. त्याचप्रमाणे होम मिनिस्टरचा कार्यक्रम आहे आपण ठेवलेला आणि यामध्ये महिलांना मार्गदर्शन करण्यासाठी एक प्रबोधनात्मक थोडा वेळ कार्यक्रम असणार आहे. त्यामध्ये आपण एखादे विशेष अधिकारी किंवा कायदेपंडित ज्या वकील आहेत आपले त्यांना आपण आमंत्रण करणार आहोत त्या ठिकाणी.
म्हणजे एकूण पूर्ण दिवस महिलांसाठी असणार आहे. तर मी या ठिकाणी बदलापूरमधल्या समस्त ज्या महिला वर्ग आहे त्या सर्वांना विनंती करेन की या कार्यक्रमासाठी महिलांनी आवर्जून उपस्थित राहिलं पाहिजे अशी विनंती करते. धन्यवाद. धन्यवाद. बघत रहा आपले बदलापूर स्वप्नालीसह.